महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शहरातील काही मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून योजनेव्यतिरिक्त अधिकच्या पैशांची मागणी करून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप सूरज भावसार, सुभाष सूर्यवंशी आदींनी पत्रकार परिषदेत केला। या संदर्भात सूरज भावसार, सुभाष सूर्यवंशी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, विकास गोमसाय, शुभम रणधीर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली। या योजनेचा लाभ रुग्णांना देण्याऐवजी शहरातील काही डॉक्टरांकडून योजनेच्या व्यतिरिक्त रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत, तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत असा गंभीर आरोप करीत या संदर्भात डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली नाही तर शिवसेना उभाटा गटातर्फे रस्त्यावर उतरून जन आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टरांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच संबंधित रुग्णालयांची मान्यता रद्द करावी अशी मागणीही सूरज भावसार, सुभाष सूर्यवंशी, सुनील चौधरी, विकास गोमसाय, अनिल चौधरी, शुभम रणधीर आदींनी पत्रकार परिषदेत बोलताना केली। सुशील नवसर हे काय म्हणूनच त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतोय की त्याच्यामुळे तरी सुशील नवसर हा कसा माणूस आहे हे पूर्ण धुळेकर जनतेला कळालं आहे। गेल्या 5 वर्षापासून मी सुशील नवसर यांच्या विरुद्ध लढतोय आणि पुन्हा एकदा आता जे शेताई हॉस्पिटल मध्ये त्या बाईकडनं पुन्हा एकदा पैशाची मागणी केलेली आहे। शेताई हॉस्पिटल म्हणजे या डॉक्टरांचे कुठेही आजपर्यंत म्हणजे तो ऐकायला तयार नाही। आणि याच्यावर आता सांगायचं म्हटलं तर आमचे धुळे शहराचे आमदार ते ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस म्हटले होते की धुळेकर जनतेचा आमदार नसून मी धुळेकर जनतेचा एक सालदार आहे। मग आता सालदारांचा एकच प्रश्न आहे, तुम्ही गोरगरीब जनतेचे सालदार आहात का या उच्च शिक्षितांचे सालदार आहात? हा माझा आमदार साहेबांना एक प्रश्न आहे। आमदार साहेबांना आतापर्यंत 4 ते 5 निवेदन पत्र दिले, खासदारांना दिले, लोकसभेत जो धुळे शहरात चाललेला आहे आरोग्याचा हा सगळ्यात गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित करा। त्याच्यानंतर आमदार साहेबांनाही दिला आहे पत्र 3 ते 5 वेळा दिले, पालकमंत्र्यांनाही दिला आहे, पालकमंत्र्यांचं शासनाचं जीआर लावून पत्र दिलंय, तरी सुद्धा हे कुठल्याही प्रकारची दाखल घेत नाहीये। दखल न घेण्याचं मागचं कारण काय जनतेने काय समजावे? जुने विभाग प्रमुख तसे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा कट्टा म्हणतात। 11 मार्च म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये बाजू मांडली होती की धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेमार्फत सर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे भ्रष्टाचार करतायत, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजना असून देखील पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करतायत। त्यांना मी चेतावणीचा इशारा दिला होता की तुम्ही काम बंद करा, तुमचे कार्य प्रामाणिकपणे चालू द्या, परंतु त्यांना कोणतीही या गोष्टीचा फरक पडला नाही। त्या उलट पेशंट आणि नातेवाईकांकडून पैशाची मागणी करताय केली आहे। याचे मी सगळे काही कागदपत्र व प्रूफ आता पत्रकार परिषद घेतली त्यात मांडलेले। भविष्यामध्ये या गोष्टीचा पाठपुरावा मी करणार आहे। स्थानिक प्रशासनाने यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढच्या महिन्यात मी मुंबईला पत्रकार परिषद घेईल आणि तसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर उतरेल याची ग्वाही देतो आणि जनतेसाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।